सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पंचवटीतील मेरीमधील साई कलश अपार्टमेंटच्या एकाच मजल्यावरील 3 फ्लॅट्समध्ये कुलूप तोडून चोरट्यांनी 2,15,000 रुपयांचा ऐवज लंपास केला. या 3ही फ्लॅटमधील कुटुंबीय बाहेरगावी गेलेले होते. मंगळवारी मध्यरात्री पाऊस असताना वीज खंडित झाल्याचा फायदा चोरट्यांना घेतल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. पंचवटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य पाटील हे पंचवटीतील साई कलश अपार्टमेंटमध्ये राहतात. चोरट्यांना पाटील यांच्या फ्लॅटचा कडी कोंडा तोडून 1 लाख रुपयांची रोकड चोरून नेली आहे. तर शेजारच्या प्रांजली शेवाळे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटातील 2 तोळे वजनाचे 70,000 रुपये किमतीचे मंगळसूत्र आणि 15,000 रुपयांची रोकड लंपास केली आहे. यानंतर प्रवीण शेजवळ यांचे फ्लॅटचे कुलूप तोडून 5,000 रुपये आणि 25,000 रुपये किमतीचे दागिने घेत चोरट्यांना पोबारा केलेला आहे. या 3ही घरफोड्यांमध्ये एकूण 2,15,000 रुपयांचा ऐवज चोरट्यांना लंपास केला असून पंचवटी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान एकाच मजल्यावरील 3 फ्लॅटमध्ये चोरी झाल्यानं स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. त्याचबरोबर कोणार्क नगर येथील शिवरो हाऊसिंग सोसायटीमध्ये रोहित बर्वे यांच्या घरी देखील चोरी झाली आहे. रोहित बर्वे बाहेरगावी गेलेले असताना चोरट्यांना त्यांच्या बंद घरातून 1,60,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अडगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.